आज प्रभारी सरपंच यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आधी आभार. तसेच आपली सुकाई परिवर्तन पॅनलची सत्ता आलेला मला वाटतं 1.5 वर्ष झालेलं आहे. ठरल्याप्रमाणे मला वाटतं 1.5 वर्षात आपला ग्रामपंचायतीचा कारभार उत्तम प्रकारे चालतोय असं दिसतंय. पण अजून थोडीशी सुधारणा व्हायला हवी. ठीक आहे, कोरोनाचा काळ होता, सगळ्या अडचणी होत्या, पण आता त्या बऱ्याचशा दूर झालेल्या आहेत. गावच्या विकासाकडे लक्ष देऊन ग्रामपंचायतीच्या पुढच्या वाटचालीस आणि पुढच्या ध्येय धोरणाकडे आपण बघूनच विकास आणि कार्यक्रम काय करायचे असतील ते त्यांनी करत राहावं. ग्रामस्थांना आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोतच एवढे बोलून मी इथं थांबतो. त्याला आज आपण 1.5 वर्ष आपल्या पूर्ण झालेलं आहे. या 1.5 वर्षाच्या काळामध्ये एका मोठ्या कोरोनासारख्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि याही परिस्थितीत आपण निवडून दिलेल्या सगळ्या सहकार्याने उत्तम प्रकारे कामगिरी या परिस्थितीमध्ये पार पडली. अनेक ठिकाणी जसे कटू प्रसंग आले तसे खेरडीवरती कटू प्रसंग आले. अनेक आपले सहकारी आपल्याला जवळचे सहकारी आपल्याला यामध्ये सोडून गेले. पण खेरडीची लोकसंख्या, खेरडीची व्याप्ती बघता आज प्रशासनाबरोबरच आपल्या ग्रामपंचायतच्या सर्व मंडळींनी आणि नेते मंडळींनी ज्या पद्धतीने या संपूर्ण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ज्या पद्धतीनं काम केलं, त्यामुळे जरी आपल्याला त्याचा फटका बसला असला तरी खूप प्रमाणात आपण इतरच आपल्या लोकांना या सगळ्यापासून सुरक्षित ठेवू शकतो. खूप मेहनत त्यावेळी करावी लागली. त्या परिस्थितीमध्ये असलेल्या तत्कालीन सरपंच असतील, उपसरपंच असतील, बाबू शेट्टी आणि दिवसभर कार्यालयामध्ये ठाण मांडून लोकांना या संपूर्ण व्यवस्थेपासून वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी खूप मोठं काम केलं. त्याचबरोबर गेल्या वर्षी आपण महाभयंकर अशा पुराला सामोरं गेलो. त्याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्यावेळी आणि ग्रामपंचायत सर्व सहकार्याने एकीचं जे दर्शन घडवून ज्या पद्धतीनं आपल्या बाजारपेठेत आणि या ठिकाणी ज्या साम्राज्याचे चिखलाचं आणि दुर्गंधीचं होतं, इतर अनेक गावं कित्येक दिवस चिखलाशी आणि घाणीशी झुंजत असताना आपल्या सर्व मंडळींनी कचरा उचलण्यासाठी ज्या पद्धतीनं नियोजन करून कमी वेळामध्ये खेरडी स्वच्छ करायचं काम केलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणातल्या दुर्गंधीला आणि रोगराईपासून आपण सगळेजण वाचू शकलो. आज मी एक या ठिकाणी निश्चितपणे नमूद करेन की आमच्या वृंदा मॅडमचा सरपंचाचा कालावधी संपला. राजकारणामध्ये 2-3 प्रकारातनं माणसाला संधी मिळत असते. एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाच्या माध्यमातून एक संधी मिळत असते. दुसरी संधी जे पारंपरिक सत्तेवरती असणारी मंडळी असतात किंवा जी राजकारणामध्ये पुढं असतात त्यांच्या घराण्यातून काही मंडळी येत असतात आणि तिसरी मंडळी अनपेक्षितपणे येत असतात की त्या व्यवस्थेत त्या वेळची गरज लक्षात घेऊन काही जणांना संधी दिली जाते. आणि त्या तिसऱ्या प्रकारापैकीच आमच्या दाते मॅडम आहे. लग्न झाल्यानंतर त्या इथं आपल्या खेरडी गावामध्ये आल्या. अनायसे त्यांचे पती आमचे मित्र बाळा दाते राजकारणात होते. स्थित्यंतर घडली आणि त्यांच्या मिसेसला तिकीट मिळालं. बाळा दाते जरी आपले असले, आपल्या परिवार असले, तरी त्या तशा नव्हत्या होत्या. आणि एवढा मोठा खेरडीचं राजकारण सांभाळण्यासाठी एवढा मोठा गाडा हाकणं हे फार सोपं काम आहे. अनेक जाती धर्माचे लोक इथं आहेत.
अनेक प्रकारचे चढ उतार असणाऱ्या गोष्टी रोज तिथे घडत असतात आणि ह्या सर्व अशा परिस्थितीमध्ये एक नवखी महिला की जिचं कौटुंबिक सर्व आयुष्य मुंबईसारख्या शहरात गेलेलं आहे, ती या ठिकाणी निवडून येऊन सरपंच पदावर विराजमान होते. अनेकांनी या पदावरती काम केलं, परंतु त्यांनी जे काम केलं त्या ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं आणि त्यामध्ये एक महिला असून ज्या धैर्यानं त्यांनी काम केलं, त्या गोष्टीचं खरं म्हणजे आपण सर्वांनी या पुढच्या काळात त्यांचं हे योगदान लक्षात ठेवलं पाहिजे. हा सरपंच पदावर जरी ते मोठा उद्धार झाला असेल, ते पुढील काळात जर कधी त्यांना कशी संधी मिळाली तर त्यांच्या 1.5 वर्षाच्या कामाचा आपण लोकांनी कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुणालाही संधी काम करायची मिळत नसताना रोज उठून अडचणी आणि कुटुंब सांभाळत असताना या अडचणीला सामोरं जायचं आणि ते आपण आजच्या या दिवशी सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि भविष्यात आपल्याला त्यांना कुठं नंतर संधी द्यायची असेल सगळ्या माध्यमातून तर आपण नंतर भविष्यात विचार केला पाहिजे आणि त्यावेळेला त्यांचा ज्यावेळी विचार होईल त्यावेळी आज त्यांच्या कामाची पोचपोचणी म्हणून या पक्षात पाठी राहण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आज त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सहकार्याने ज्याची आजमध्ये वाटचाल जी चालू होती राजकारणात असेल, समाजकारणात असेल, मित्रमंडळींच्या समूहातून आपण एक नवा चेहरा ग्रामपंचायतमध्ये निवडून आणला. आज विनोद पहिल्या 1.25 वर्षामध्ये या सर्व मंडळींना आमच्या सिनियर मंडळी बाबू असतील, प्रकाश पातोड यांच्या समवेत आलेल्या ज्या परिस्थितीमध्ये झुंजण्यासाठी संघर्ष करण्यासाठी अनेक अडचणी असताना समोर आपल्या पॅनेलच्या माध्यमातून लोकांची व्यवस्थित सेवा व्हावी म्हणून ज्याचा मोलाचा वाटा होता तो आज विनोद प्रभारी सरपंचाच्या पदावर गेला. मी विनोदला एवढंच सांगेन की राजकारणातला संघर्ष तू आजपर्यंत पार करायस. राजकारणातले चढ उतार जरी तू आमच्या बरोबर असलास तरी तुला सगळे माहिती आहे, परंतु एक लक्षात ठेवा की हे चढ उतार आपल्या वाट्याला येत असताना ज्या पद्धतीने तू लोकांबरोबर राहिलास, संघटनेबरोबर राहिलास आणि आपल्या एकीमध्ये प्रत्येकाला आपल्याला काय मिळणार यापेक्षा आपण जे स्वीकारले का त्या स्वीकारलेल्या कामाला न्याय कसा देता येईल यासाठी जे तू काम केलंस त्याचीच पोचपावती म्हणून तुला आज हे प्रभारी सरपंच तुझ्या वाट्याला येते. आज त्यामध्ये तुझ्या आईवडिलांची पुण्य असेल, परमेश्वराचा आशीर्वाद असेल, पण त्याचबरोबर एवढ्या कमी वेळात आपल्याला संधी मिळणार आणि एवढ्या मोठ्या गावात खेडीसारख्या नावलौकिक असलेल्या शहरामध्ये एवढ्या कमी वयामध्ये या पदाचा सन्मान मिळणार याच्या पाठीमागं जरी तुझी मेहनत असली तरी या पाठीमागं आपल्याला अनेक जणांचे आशीर्वाद आहेत आणि ते आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. राजकारणामध्ये संधी ज्यावेळी मिळते कधी कुणाला संधी परमेश्वर वेगळ्या माध्यमातून देत असतो. ज्यावेळी आपलं चांगलं कर्म असतं त्यावेळी संधी कुठं मिळत असते, पण संधी दिल्यानंतर स्वतःचं अस्तित्व तयार करण्याची जबाबदारी आपली. आज तुला संधी मिळाली, तू ग्रामपंचायतमध्ये आलास आणि अनपेक्षित उपसरपंचाच्या पदावरच आज सरपंचाची जबाबदारी तुझ्याकडे येते. कालावधी कमी असला तरी या सर्व कालावधीमध्ये तुला एक जनतेसमोर स्वतः तुझी प्रतिमा फोकस करण्यासाठी, तुझी प्रतिमा उंचवण्यासाठी एक परमेश्वराने संधी दिली आहे. आपण त्या संधीचा योग्य पद्धतीने उपयोग करावा. लोकांचे प्रश्न आपल्याला माहीत आहेत, पण त्याचबरोबर लोकांमध्ये आपण काम करत असताना समान वागणूक आणि समान न्याय सर्वांना कसा मिळतो या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर भविष्यात निश्चितपणे जनता ह्या गोष्टी विसरत नसतात आणि योग्य वेळेला योग्य ठिकाणी आपल्याला न्याय मिळतो. आपण जे काम करत आहात या कामातूनच आपल्याला संधी मिळालेली आहे. आपल्या सर्व या सहकार्यांच्यातून आपल्याला संधी मिळालेली आहे. आपण या पद्धतीनं काम करा की निश्चितपणे पुढच्या भविष्यात खेडीच्या राजकारणात आपल्याला आपली गरज भासेल आणि आपली गरज भासत असताना त्या गरजेतून आपण लोकांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करा अशा पद्धतीची आपल्याला सदिच्छा देतो. आज आपण गेल्या 1.5 वर्षात करोनासारख्या महामारीमध्ये आपले अनेक जीवाभावाचे कार्यकर्ते म्हणा, काही ज्येष्ठ असतील, आपल्याला सोडून गेले. त्यांचं शरीर कुठंतरी आपल्या मनात आहे की ज्यांनी ही सत्ता येण्यासाठी जीवापाड
प्रयत्न केले, मेहनत घेतली, परंतु सत्य आल्यानंतर या महामारीमध्ये ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या 1.5 वर्षाच्या कालामध्ये करोनासारखी महामारी आलेली असताना संपूर्ण देशात महामारी आली, परंतु खेर्डीमध्ये कुठल्याही मोठ्या संस्थेचं किंवा कुठल्याही शासनाकडून निधीची न वाट पाहता आमच्या लोकांनी जे काम केलं ते अभिमानास्पद आहे. बाबूशेठ असतील, बाबूशेठ तरी किंवा मॅडम असतील, सर्वांनी पूर्ण वेळ इथे दिला आणि खेर्डी गावामध्ये कोणत्याही प्रकारची या महामारीनंतर रोगराई पसरू नये. लोक आधी संकटात असताना जास्त संकटात जाऊ नये त्याचा प्रयत्न ह्या बॉडीने केलेला. तुम्हाला पद किती काळाकरता मिळाला याला महत्व नाही, पण मिळालेला संधीचं सोनं जो करतो तो लोकांच्या समोर नेहमी, जेव्हा 10 लोक असतात तेव्हा मी म्हणाय बाबू शिर्के माडवी यांनी केलेलं काम कौतुक असतं. याचा अर्थ त्या दोघांनीच केलं असं नाही होत. ते आपले प्रतिनिधी म्हणून समोर येतात. त्याबरोबर इतर लोकांनी विरोध असतील, बाकी सर्व आपला सदस्य मॅडम असतील, सर्वांनी काम केलं. पण नाव येताना सरपंच उपसरपंच येणार आणि त्यांनी पण वेळ दिला. असं नाही कोण म्हटलं की बाबा मी आत्ताच गेलो परत येऊ. बाबूला रात्री 4 वाजता फोन केला तरी सकाळी 4 वाजता तिथे हजर राहायचा. किंवा गाड्या आल्या, धान्य वाटप आलं, पाणी आलं, आणखीन जेसीबी आलं, तर त्याला वेळ देण्याचं काम उपसरपंच असताना बाबू शेट्टी केलं. हे सर्व गाडा हाकत असताना अख्ख्या चिपळूण तालुक्याला खेर्डीला नावाजलेलं आहे की खेर्डीनं आपल्या स्वतःच्या हिमतीनं या साथीला कसा थोपवण्याचं काम केलं. ते सगळं तुमच्या प्रयत्नामुळे. आपलं ठरल्याप्रमाणे वर्षाला आपल्याला 4 सरपंच करायचे आहेत. एका सरपंचाचा आता राजीनामा झालेला आहे. 10-15 दिवसात दुसरे सरपंच त्या जागी येणार आहेत. पण जेव्हा सरपंचाची खुर्ची खाली असते त्यावेळी प्रभारी सरपंच म्हणून ज्याची नेमणूक करण्यात येते ते आज आपण विरोध घोषणा करतो. नाहीतर आमच्या सर्व घोषणांचं मत होतं की आमचं कुठं नाव नाही, आमची कुठं पाठी नाही. तो विषय आता मला वाटतंय अपघात स्थान पाहिजे, प्रभारी चालणार नाही पाहिजे. तर आता तुमच्या कार्यात करा, आता पण असा नाव लावून समाधान करू नका. आता विनोद शेठचं नाव लावलेलं आहे. एकमेकाचे हात. आता आम्ही अनेक पक्ष असू, पक्षाचे प्रमुख असतील, त्याच्यापेक्षा वरच्या प्रमुखांना सांभाळून ही युती आपण किंवा आघाडी आपण चालवली. त्याचं कारण आहे की जनतेकडून आपल्याकडून जनतेला फार अपेक्षा आहे. एक लक्षात घ्या, आम्ही जेव्हा सदस्य होतो आम्हाला फक्त 1.25 वर्ष मिळालं, पण त्या 1.25 वर्षात आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे आम्ही काम केलं त्या 30 वर्ष आम्हाला सत्तेची जी फळं आहेत ती चुकण्याचा आनंद त्याच्यामुळे. याच्यातून सांगायचं एवढं की आपण जनतेत कसं राहिलं पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, तिकडं कुठेतरी पाठ केल्याशिवाय चांगलं काम आपण करू शकतो. आता यांनी 1.25 वर्ष दिल्यानंतर दुसऱ्या सरपंचानं मला तेवढ्यात पाहिजे असा हट्टात झाल्याचं काही कारण नाही. 1-2 महिने इकडे तिकडे होत असतात आणि मग त्याच्यासाठी आपण जर कारभार केली तर ती लोकांना मेसेज चुकीचा जातो. ते काय होता का मला
तर प्रशांत शेट्टी प्रत्येक गोष्ट खोडायचा प्रयत्न केला. याचं कारण असं आहे की तुमची मनं साफ असली पाहिजे. काहींना 10 महिने मिळेल, काहींना 12 महिने मिळेल. 10-12 महिन्यापेक्षा तिथे बसल्यानंतर आपण काय काम केलं आणि पदाधिकारी एक असेल, सरपंच एक असेल, पण त्याला जे संपूर्ण बॉडी सहकार्य करते ते महत्वाचं आणि ते काम आपल्याकडे होतं. आणि आता अण्णा बोलले की नाही डायरेक्ट होईल, कुठेतरी धीर धरलं पाहिजे ना, कुठेतरी धीराने चाललं पाहिजे. जेव्हा आपल्या अपेक्षा असतात त्या पूर्ण सुद्धा आपणच करायचे, दुसरा कोण करणार नाही. त्याच्यामुळे आजचा उद्या मिळेल, पण हट्टाच नसावा, कारण त्या गावाचं राडगाड आहे. अनेक पदांपेक्षा अनेक समस्या आपल्या पुढे आहेत. गेली 20 वर्ष आम्ही प्रयत्न करून वॉटर सप्लाय आली, त्याच्यामध्ये अडचणी आला, त्याच्यात सुद्धा आपल्या जर बसलेल्या बॉडीचं कोण ऐकत नसेल तर ज्येष्ठ लोकांनी त्या माध्यमातून प्रयत्न केलं पाहिजे, असं पण आमचं मत. जेव्हा मी समोर नको वाटतं तेव्हा कुणीतरी बाबा दुसऱ्याने येऊन नाही, आम्ही बघतो त्याला बघतो, असा प्रयत्न आपण केला. ही वॉटर सप्लाय झाली नाही तर हा गाव एवढा वाढून सुद्धा काही उपयोग नाही. एक तर 20-22 वर्ष प्रयत्न करून 14 कोटीचे हे आले, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी काय काय उठवलं आणि काय की जे आम्ही स्वप्नात पाहिलं नसेल त्या गोष्टी उठवल्या. ठीक आहे, वाटत आहे, पण तुमच्या विश्वासावर हे राडगाड चालू आहे. आम जनता काय बोलते त्यांच्या विश्वास कुठपर्यंत आपल्याला त्याच्यावर राडगाड चालू आहे. त्याच्यामुळं आपण लोकांच्यात राहून काम केलं पाहिजे, नवीन नवीन योजना आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि ते प्रयत्न नाही म्हणताना या बॉडीकडून आता 1.25 वर्ष 1 वर्ष त्याच्यात गेला, मिळाले आणखी 2-4 महिने, त्याच्यातून आता बाहेर पडलेलो आहोत. शासनानं सुद्धा डिक्लेअर केलं आता महामारी वगैरे काही नाहीये, कारण ती गेलेलं आता 100% जोश मध्ये आपण काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला साडून एकत्र येऊन काम केलं पाहिजे. तर परत उडसुवा भोगवा हे ते काढलं तर म्हणजे वरच्या नेत्यांनी काय ते करत बसायचं का काम करत. तुम्ही जेव्हा तुमची एखादी गोष्ट योजनेची अडत असेल तेव्हा तुम्ही आम्हाला आम्ही वरच्या नाही म्हणताना पक्षाच्या प्रमुख पदावर असताना ती कामं करणं इजी असते, पण हे आपापसात जे काही थोडंफार होतं ते झालं नाही की गाडाबरोबर सुरळीत चाललं. प्रत्येक माध्यमातून आपण एकमेकांसमोर येणार आहोत. पुढे सुद्धा आता इलेक्शन मला तो लागलेलेच आहे. जेव्हा जनतेच्या समोर आपण जाऊ त्यावेळेस आपल्याकडे सांगण्यासारख्या गोष्टी असल्या पाहिजेत. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करावं. परत आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इथं बसणार आहोत, बसल्यानंतर नुसतं बसून नाही आपण काय केलं हे सुद्धा आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे आणि ते आपल्या सर्वांकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बरेच दिवसानं पदात बदल झाल्यानंतर तरी आपले कार्यकर्ते एखाद्या फोनवर जमा होतात, असेच जमा होणं गरजेचं आहे. कारण काय की आपली एकी हे सर्व संघटनेचं बळ. आपल्या जर धसपूस झाली तर मग त्या संघटनेला काय अर्थ नाही. 4 पक्षाचे 4 लोक तुम्ही आपण एकत्र घेऊन चाललेलो आहोत. एक आदर्श इतर लोकांना आपल्याबद्दल वाटलं पाहिजे आणि ते वाटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत विरोधींना जे काही थोडीफार संधी मिळाली काम करण्याची, आता उपसरपंच तेच आहे तो नाही म्हणताना तुम्हाला माहिती आहे 70 सांभाळायचं काम तेच करतायत. शेजारी बसले तरी खुर्चीत बसायला नाही मिळालं तरी पण उपसरपंच म्हणून काम करतायतच. चांगलं पद आहे. आता तुमच्यापेक्षा ठीक आहे तर ताट जो आला पुढे तो 100% काय भरलेलंच पाहिजे असं नाही. थोडं कमी असेल तर आपण भरायचा प्रयत्न करू काय, पण एकीचं बळ हे सर्वात जास्त असतं. आपण सर्वांनी खेरडी गाव म्हणजे आता पंचायत समितीचं सुद्धा एकच गाव आहे, म्हणजे आपल्या खेरडी गावाचं नाव मोठं आहे आणि ते नाव
पुढच्या काळात कसं मोठं होईल याचा प्रयत्न तुम्ही आम्ही करायचा आहे. परत विनोदजींना पुढच्या कालावधीकरता शुभेच्छा देतो. खेरडी ग्रामपंचायतीमध्ये सतत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडी होत असतात. नव्याने फेरबदल खेरडीच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे. सरपंचपदी विनोद भोरण यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यामुळं आज त्यांच्यावरती कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. खरं तर एक सामाजिक कार्यकर्ता समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यांना न्याय देण्याचं काम करणं, त्याच्यानंतर निवडणूक लढवून सदस्यपदी त्या ठिकाणी विराजमान होणं, थोड्याच कालावधीमध्ये उपसरपंच म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते पद बहाल करणं आणि आज प्रत्यक्षात ते सरपंच पदावरती विराजमान झालेले आहेत. त्यांनी तो पदभार स्वीकारलेला आहे. नेमके त्यांच्या या प्रसंगी भावना काय आहेत या आपण जाणून घेऊया. विनोद भोरणजी, तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक सदस्य, तदनंतर लगेचच उपसरपंच आणि आज तुम्ही सरपंचपदी विराजमान झालेला आहात. कमी कालावधीमध्ये अत्यंत गतिशीलप्रमाणे हे बदल आपल्याला पाहायला मिळतात. सकारात्मक बदल आहेत. चांगली संधी तुम्हाला प्राप्त झाली. आजच्या दिनी तुमच्या काय भावना आहेत? सर्वप्रथम 22 जुलै 2021 आज वर्ष झालं. 22 जुलैला ज्या ज्या संस्थांनी, व्यक्तिगत म्हणा, डॉक्टर्स म्हणा, इतर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा अशा लोकांनी म्हणजे 22 जुलैला महापुराच्या दरम्यान जे आम्हाला मदत केली, सडहाताने काही वस्तुरूपी म्हणा, धान्य स्वरूपी म्हणा, त्यांचे पहिले मी आभार व्यक्त करतो. आणि आज सुकाई परिवर्तन पॅनल म्हणजे 6 वर्षाचं कालावधी सरपंचांचा आता संपलेला आहे. त्यांनी राजीनामा देऊन प्रभारी सरपंच म्हणून माझी सुकाई परिवर्तन पॅनलचे प्रमुख जयंत शेठ खताते असतील, प्रशांत यादव असतील, कासार, शशिभाऊ कासार, या सर्व मान्यवरांचं पहिलं धन्यवाद मानतो. आणि जी कामं 6 वर्षात राहिलेली आहेत, 6 वर्षामध्ये आमचं जवळजवळ कोविडमध्ये आणि फ्लडमध्येच बराचसा वेळ आमचा गेलेला आहे. जे 4-5 महिने आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचं ज्या कालावधीत मिळालं आहे त्या कालावधीमध्ये पूर्ण करायचं प्रयत्न मी करेन. आणि काही आम्ही इलेक्शनपूर्वी ज्या सांगितलं होतं ते आता काही टप्प्यात काही आहेत. म्हणजे आता डिजिटलचं मागे मी बोललो होतो ते आम्ही काही दिवसात डिजिटलचं पण डिजिटायझेशन होऊन जाईल आमचं. आणि अशी जी कामं काय आहेत ते काय जे कालावधी मिळाले त्या कालावधीत पूर्ण करायचं मानसिक ठेवलेलं आहे. आत्ता तुम्ही साधारणतः एक 6 महिन्याचा कालावधी आहे तो उपसरपंच पदावरती आहात. साधारणतः उपसरपंच म्हणून तुमचा तो अनुभव कसा होता आणि आज सरपंचपदी तुम्ही विराजमान झाल्यानंतर तुमचा आज आत्मविश्वास काय सांगतो? उपसरपंच तसं आमची बॉडी व्यवस्थितरित्या काम करत होती. कोविडच्या ह्याच्यामध्ये आणि फ्लडमध्ये थोडा आम्हाला शासनाच्या ह्याच्यातून काही आर्थिक प्रतिसाद तसं मिळालं नाही. त्या दृष्टिकोनातून आमची डेव्हलपमेंट जी विकासात्मक कामं आहेत ती थोडी रखडलेली आहेत. आता बघूया, जसे प्रस्ताव आम्ही कलेक्टरकडे दिलेले आहेत. आता आमचं तसं रोड हे आमच्या 3 ग्रामपंचायतीने म्हणजे आमच्या खेरडी असेल, तेरव असेल, कामते असेल, ह्या 3 ग्रामपंचायतीने ते व्यवस्थित सगळ्यांनी सहकार्य करून त्याचबरोबर आम्हाला आवर्जून उल्लेख करायचं सांगतो की शेखर सरांनी पण आम्हाला चांगलं त्याचं मोलाचं योगदान दिलं आणि ते आमचं राज्यमार्ग झालेलं आहे हे पूर्ण म्हणजे खेरडी टेरव. आता त्या ह्याच्यातून तो रस्ता जो आमच्याकडं म्हणजे प्रत्येक कसं होतं 5 वर्षानंतर तो कॉन्ट्रॅक्टरकडे होता देखभाल. ती आता देखभाल पूर्ण त्यांची 5 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत. पण त्याचबरोबर तर जो बांधकाम विभागाकडे गेलेला आहे तर आमचं थोडं एक लोड कमी झालं आहे की त्या रस्त्यावरची झाडी म्हणा, गटारं म्हणा ही नेहमी आम्हाला ग्रामपंचायतीला करायला लागायची. त्या दृष्टिकोनातून आता आम्ही आपल्या BNCकडं म्हणजे बांधकाम विभागाकडं वेळोवेळी पाठपुरावा करून ते जास्तीत जास्त जे रखडलेली कामं आहेत, गटाराचे आहेत, काय समस्या अशा गटाराचे आहेत की ते शेतात जात आहेत, शेती खराब होते, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण सरपंचपदी विराजमान झालेला आहात आणि आपल्याला साधारणतः तरुण मंडळीचा फार मोठा तुम्हाला पाठिंबा आहे आणि खेरडीतल्या इथले जे नागरिक आहेत त्यांचासुद्धा पाठिंबा आहे. शेवटी तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? आता तरुण मंडळी जी माझ्याबरोबर आहेत म्हणजे माझ्याबरोबर म्हणजे पूर्ण खेरडीचे मंडळी
आज MIDCमध्ये तसं म्हणायला गेलात तर खूप कारखाने बंद आहेत. त्या कारखान्यांना आम्ही जे कारखाने आत्ता आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेलं आहे की स्थानिकांना प्राधान्य द्या म्हणून. स्किल असतील अनस्किल असतील, पण जे बंद आहेत ते शासनाचं एक GR मागे निघालं होतं की बाबा ते तुम्ही जे बंद असतील ते तुम्ही तुमच्याकडं वर्ग करून घ्यावेत, अन्यथा ते त्यांनी चालू करायला लावेत. तर त्याच्या एक आम्ही पाठपुरावा करून जास्तीत जास्त तरुण वर्गाला की बाबा ते कसे काय चालू होतील ह्याच्या लक्ष देणार आहोत. नक्कीच खूप काही कामं आहेत आणि आज तुम्ही सरपंचपदी विराजमान झालेल्या तुमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. पुन्हा लाख लाख शुभेच्छा देतो. ते होते विनोदजी भुरण, जे उपसरपंच पदावरून आता सरपंच पदावरती प्रभारी म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जेवढा कालावधी त्यांना प्राप्त होईल त्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून चांगलं कार्य होईल, खिरडीच्या विकासाला एक चांगली गती प्राप्त होईल अशा पद्धतीची आशा व्यक्त करूया. धन्यवाद.